कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे आकाश नको नको नको, अरे अरे क्लायंटला भेटायला आलोय ना आपण, त्याला काय वाटेल? दादा तू क्लायंटला पार्कात का बोलवलंयस? आपल्याकडे ऑफिस आहे ना, हा आपण मीटिंग ऑफिस मध्ये करूया। चल करेक्ट आहे, हा ऑफिस मध्ये करूया। ऑफिसमध्ये meeting. तू बस आरामात, आधी डॉक्टरकडे जाऊया, मग आपण क्लायंटला ऑफिसला बोलूया। बस बस ते पण बरोबर आहे। अरे मला मला पार्कात मीटिंग करायला आवडते। हा हा हे बघ ना, बघ किती मस्त वातावरण, एकदम पॉझिटिव्ह वाटतं इथे येऊन। ऍक्च्युअली ना इथेच मीटिंग करायला पाहिजे, खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान वातावरण आहे। हा हा मला काहीतरी घोळ वाटतोय दादा। अरे घोळ बीळ काय नाही आकाश, तू ते बाकीच्या गोष्टीचा विचार करू नकोस। क्लायंटला भेट, उशीर झाला ना आपली चुकीची इम्प्रेशन पडेल त्यांच्यावर। दादा दादा माझा ऐक ना, तुझा क्लायंट मला कसं ओळखणार आहे? हा तू जा ना, तू करशील मॅनेज, आय ट्रस्ट यू। जा जा। अरे अरे आकाश आकाश, अरे ओळखेल, अरे संस्कृती इव्हेंट मॅनेजर आकाश ठाकूर आहेस तू। तू नाही ओळखलं ना तरी तो तुला बरोबर ओळखेल, पण प्लीज जा, नाही तर आपलं चुकीचं इम्प्रेशन पडेल प्लीज। शेवटचा हा प्लीज प्लीज। शेवटचं नाही, पहिलं। आज आकाश आणि वसुंधराची पहिली भेट होणार। वाह! अपूर्ण मी अपूर्ण तू तरी पूर्ण भासायचे, जरासे हसून आसवाना पुसू असे भान राखायचे। शोधूया नव्या खुणा, कर्तव्य आहे पुन्हा। सावली वेड्या उन्हा, कर्तव्य आहे पुन्हा। अरे आकाश नको, हा परत येईल। या आवडी आणि अक्कलच्या चक्कर मध्ये ना उन्हातून घरी जावं लागणार बहुतेक, पण काय हरकत नाही, माझ्या आकाशासाठी मी एवढं पण करू शकतो। अवनीला फोन करून सांगतो। हॅलो बोला। फायनली आकाशला घेऊन आलो गार्डन मध्ये। तुला आणि अखिलला जे जमलं नाही ना, ते या भास्करने करून दाखवलं। फायनली आकाश भाऊजी आणि वसुंधराची आज भेट होणार। म्हणजे काय? साखरपुड्याच्या आधी त्यांनी एकमेकांना पसंत केलं ना, माझ्या डोक्यावरचा भार कमी होईल बघा। तुम्हाला ना आता मला थँक्यू बोलावं लागणार। बरं मी थांबतो इथे, आणि जास्तच वेळ होत असेल ना तर मग मी रिक्षाने येतो घरी। चालेल चालेल, पण त्यांची भेट झाली ना? झाली असेल, होणार म्हणजे काय? हो असं काय करताय तुम्ही? त्यांची भेट घालून दिली ना, ओळख पटली ना? ओळख पटली असेलच। ओके ओके। अहो ऐका ना, आता काय करतायत ते दोघं? ते हे बघ, मी काय अवनी आणि अखिल नाही लांबून नजर ठेवायला, मी बाहेर थांबलोय। त्यांना पण एकांत मिळायला हवा ना। वा मेरे शेर, आय एम प्राऊड ऑफ यू। थँक्यू। चला मी फोन ठेवते आता, बाय। काय ग, घरातले सगळे निर्णय आता तूच घेतेस का? नाही म्हणजे तसं माझं काहीच म्हणणं नाहीये, पण घरातली मोठी वहिनी आहे, तिला न विचारता तिला डावलून म्हणजे असं मला वाटलं आपलं। वहिनी बघतेस ना, आणि काय ग तू दोघांची भेट पण ठरवून टाकलीस तुझी? आई असं काही नाहीये पुरी, कळलं मला, माझी रिटायर व्हायची वेळ आली आहे। सगळं तुझ्या मनाप्रमाणेच घडणार, तू म्हणशील तसं घर चालणार। माझी एवढीच इच्छा होती वंच की रूढी आणि परंपरा आपण डावलू नये। साखरपुड्यात भेटलेच असते ना, एवढी काय घाई होती? काय ठीक आहे, घडू दे तुझ्या मनासारखं। काय ग वहिनी, काय हळूहळू बोलताय? मला ऐकू येईल का? बोला, मोठ्याने बोला। मी काही म्हटलं नाही, मी म्हटलं आलं चेचून झालं, जीव गेला त्याचा।
इकडे ये. पुन्हा तो मुलगा तुला दिसला ना तर असशील तिकडून मला फोन कर. मी येऊन त्याचा समाचार घेईन. अहो तुम्ही काय एवढे चिडताय? चला इकडे या बघू. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. बाबा हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. पुढच्या वेळेला जर मला तो दिसला ना तर मी त्याचा हात पाय तोडून त्याला चेपून मला तर आज खात्रीच पटली की तुम्ही माझा पाठलाग करताय. कधी माझा पदर काय घेता, आज तर माझ्या कमरेत हात घातलात. मला चांगलंच समजलंय तुम्ही काय टाईपचे माणूस आहात. इथून पुढे जर का माझ्या आजूबाजूला जरी दिसलात ना तर एक अशी सणसणीत देईन ना की हा जन्मच काय तर पुढचे 7 जन्म तुमच्या लक्षात राहील. बाबा आता तू आम्हाला पकडणार. रेडी स्टेडी गो. काय 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 झालं? काय झालं? तू आम्हाला पकडलं का नाही? सॉरी. अरे तुम्ही एवढ्या फास्ट पळत होता, मला चान्सच नाही मिळाला तुम्हाला पकडायचा. काय बाबा तुला काही टेन्शन आलंय का? तुझं लक्ष का नाही या खेळात? नाही असं काही नाही. मग अपसेट काय? बोल ना बाबा. तू आमच्याशी काही शेअर करणार नाहीयेस का? ऍक्च्युली माझं एका मुलीसोबत भांडण झालं, त्याचाच विचार करत होतो. पण आता विचार करत नाहीये मी. आपण खेळूया. चला चला. काय भांडण झालं ना मग टेन्शन नको घेऊस. तुमची फ्रेंडशिप होणार आता. आता हे कोणी सांगितलं तुम्हाला? बाबा आमच्या स्कूलमध्ये ना एक युवान नावाचा मुलगा आहे. तो आम्हाला सारखा त्रास द्यायचा. एक दिवस ना आमचं त्याच्याशी जोरदार भांडण झालं. आम्ही त्याला मारलं. हे कधी झालं आणि मला का नाही माहितीये? बाबा तू टेन्शन नको घेऊ. आम्ही केलं सगळं. तू थांब ग. माझा ऐक ना बाबा. हो सॉरी. मनू मॅडम तुम्ही बोला. भांडण झाल्यानंतर आमच्या टीचरने आम्हाला सांगितलं एकमेकांना सॉरी म्हणा आणि फ्रेंडशिप करा. त्यानंतर आमच्यात कधीच भांडण झालं नाही. उलट आम्ही आता बेस्ट फ्रेंड्स आहोत. डोंट वरी बाबा. जिच्या कोणाशी तुझं भांडण झालंय तिच्याशी लवकरच फ्रेंडशिप होईल तुझी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.